वेलकम टू SK एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. माय नेम इज सचिन कुमार. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव करणार आहोत. ही सर्व प्रश्न अपकमिंग म्हाडा एक्झामिनेशनसाठी उपयुक्त असणार आहे, त्यामुळे प्रत्येक प्रश्न आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर डॉट 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 मदर. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे द स्मॉल चाइल्ड हा सब्जेक्ट आहे, वॉज क्राईंग एक लहान चाइल्ड जे आहे ते रडत होतं. फॉर डॉट 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 मदर त्याच्या आईसाठी ते रडत होतं. मग या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर इथे हा जो स्मॉल चाइल्ड आहे, हा स्मॉल चाइल्ड नेमका बॉय आहे की गर्ल आहे हे क्लिअर नाही. इथे स्मॉल चाइल्ड हा बॉय आहे की गर्ल आहे क्लिअर नाही आहे, आणि म्हणून आपण हिज किंवा हर अशा प्रकारे ब्लँकमध्ये घेऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी हर येणार नाही, आपण हिज देखील घेऊ शकत नाही. आता जेव्हा एखाद्या चाइल्डचं जेंडर क्लिअर नसेल, म्हणजे नेमकं तो बॉय आहे की गर्ल आहे हे आपल्याला माहिती नसेल, अशा परिस्थितीत आपण इट किंवा इट्स हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज घेत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला इट्स हा पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह घ्यावा लागणार, आणि आत्ता आपलं सेंटेन्स जे आहे हे करेक्ट होणार. सो सेंटेन्स होणार द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स मदर. द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स मदर. एक लहान चाइल्ड जो आहे, एक लहान बाळ जे आहे ते आपल्या आईसाठी रडत होतं, ते त्याच्या आईसाठी रडत होतं. आणि म्हणून माय हा या ठिकाणी पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह जो आहे तो देखील येणार नाही. म्हणून करेक्ट सेंटेन्स होणार द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स मदर. इट्स हे ऑप्शन सी मध्ये आहे, म्हणून करेक्ट ऑप्शन सी होणार. यानंतर आजचा आपला दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स कंटेनिंग करेक्टली यूज प्रोनाउन्स. आपल्याला एक असं सेंटेन्स चूज करायचं आहे किंवा एकापेक्षा जास्त सेंटेन्सेस चूज करायचे आहेत की ज्यामध्ये प्रोनाउन हा करेक्टली यूज करण्यात आलेला आहे. प्रोनाउनचा जो युसेज आहे तो करेक्टली करण्यात आलेला आहे. मग बघा, दॅट बुक इज हर्स. आता इथे जर आपण पाहिलं तर दॅट बुक हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर इज हा एक व्हर्ब आहे, आणि व्हर्ब नंतर एकतर आपण ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ प्रोनाउन लिहित असतो किंवा पजेशन असेल तर पजेसिव्ह प्रोनाउन आपण लिहित असतो. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे की ज्याच्यामुळे आपला अर्थ क्लिअर होत नाहीये. या ठिकाणी पजेशन असणं गरजेचं आहे, हक्क किंवा मालकी दाखवणं गरजेचं आहे. दॅट बुक इज हर्स म्हणजे ते पुस्तक तिचं आहे, ते पुस्तक तिचं आहे, तिची मालकी त्या पुस्तकावर आहे. म्हणून या ठिकाणी मालकी हक्क दाखवायचा आहे, आणि मालकी हक्क दाखवण्यासाठी व्हर्ब नंतर आपण पजेसिव्ह प्रोनाउन घेत असतो. आणि पजेसिव्ह प्रोनाउन कोणता असणार आहे? हर असणार नाही, तर या हरला आपल्याला एस लावा लागणार, आणि हर्स जेव्हा आपण म्हणणार तेव्हा आपलं सेंटेन्स करेक्ट होणार. दॅट बुक इज हर्स. दॅट बुक इज हर्स ते तिचं पुस्तक आहे. आणि म्हणून हे पहिलं सेंटेन्स जे आहे हे पहिलं सेंटेन्स इनकरेक्ट आहे, कारण या सेंटेन्समध्ये प्रोनाउनचा करेक्ट यूज करण्यात आलेला नाहीये. त्यानंतर दुसरं सेंटेन्स पहा. दॅट आयडिया ऑफ युअर्स इज एक्सलंट. दॅट आयडिया ऑफ युअर्स. आता या ठिकाणी बघा, दॅट आयडिया असं लिहिलेलं आहे, यानंतर ऑफ हा या ठिकाणी मालकी दाखवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे जर आपण पाहिलं तर इथे काय लिहिलेलं आहे? युअर्स असं लिहिलेलं आहे. इथे काय लिहिलेलं आहे? युअर्स असं लिहिलेलं आहे. त्यामुळे ऑफ नंतर आपण पजेसिव्ह प्रोनाउनचा वापर करू शकतो. ऑफ नंतर आपण माईन लिहू शकतो, ऑफ नंतर आपण युअर्स लिहू शकतो, ऑफ नंतर आपण हर्स लिहू शकतो, ऑफ नंतर आपण हिज लिहू शकतो. म्हणजे ऑफ या शब्दानंतर आपण या ठिकाणी जे युअर्स लिहिलेलं आहे हे अत्यंत बरोबर आहे, इथे कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाही. म्हणून सेकंड सेंटेन्स जे आहे हे सेकंड सेंटेन्स बरोबर आहे. आता थर्ड सेंटेन्स बघा. दिस बुक इज माइन. सेंटेन्स बघा या सेंटेन्स सारखा आहे. इथे दॅट बुक आहे, तर इथे काय लिहिलेलं आहे? दिस बुक. ज्याप्रमाणे इथे इज आहे अगदी त्याचप्रमाणे इथे काय आहे? इज आहे. परंतु इथे ज्याप्रमाणे आपण हरच्या ऐवजी हर्स हे पजेसिव्ह प्रोनाउन वापरलं, अगदी त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी माइनचा वापर बघतोय की जो अगदी योग्य आहे. म्हणजे हे सेंटेन्सही बरोबर आहे. जर या ठिकाणी दिस बुक इज माय असं लिहिलेलं असतं, दिस बुक इज माय असं लिहिलेलं असतं, तर हे सेंटेन्स चुकीचं झालं असतं.
म्हणून हे सेंटेन्सही बरोबर आहे. दिस बुक इज माइन या सेंटेन्समध्ये जो प्रोनाउन यूज केलेला आहे तो अगदी योग्य आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की दुसऱ्या आणि तिसऱ्या सेंटेन्समध्ये प्रोनाउनचा वापर अप्रोप्रिएटली करण्यात आलेला आहे. प्रोनाउनचा वापर अगदी योग्य पद्धतीने करण्यात आलेला आहे आणि म्हणून दुसरा आणि तिसरं सेंटेन्स बरोबर असेल. दुसरा आणि तिसरं सेंटेन्स बरोबर असेल म्हणून आपल्याला ऑप्शन डी पिकअप करावं लागेल. म्हणजेच या प्रश्नासाठी आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन डी. तर हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. MPSC लेवलचा हा प्रश्न होता. त्यामुळे प्रश्न जरी MPSC लेवलचा असेल तर यामध्ये 3 वेगवेगळे सेंटेन्सेस आहेत आणि त्या सेंटेन्सेसमध्ये असलेलं जे पॅटर्न आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या सर्व सेवा परीक्षांमध्ये आपल्याला या प्रकारचे प्रश्न जे आहेत ती सेंटेन्सेस थ्रू विचारले जाऊ शकतात. यानंतर आजचा आपला तिसरा प्रश्न घेऊया. तिसरा प्रश्न आहे use the correct pronoun for the underlined noun in the following sentence. या सेंटेन्समध्ये एक नाउन आहे, त्याला अंडरलाईन करण्यात आलेला आहे. त्या नाउनसाठी नेमका कोणता प्रोनाउन आपल्याला यूज करता येईल? लाल बहादूर शास्त्री वेंट टू ताशकंद अँड साइंड अ पीस ऑफ ट्रीटी. आता या सेंटेन्समध्ये लाल बहादूर शास्त्री हे एक नाउन आहे. या नाउनला अंडरलाईन करण्यात आलेलं आहे आणि लाल बहादूर शास्त्री हे एक व्यक्तीचं नाव आहे आणि व्यक्तीच्या नावाला जर प्रोनाउनमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर आपण एकतर ही किंवा शीचा वापर करत असतो. मग या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री हे मेल आहेत म्हणून यांच्यासाठी आपण ही या प्रोनाउनचा वापर करणार. म्हणून लाल बहादूर शास्त्री यांच्यासाठी आपण कोणता प्रोनाउन यूज करणार? ही हा प्रोनाउन यूज करणार. आता बघा, लाल बहादूर शास्त्री हे आपल्या स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते, प्राईम मिनिस्टर होते. आता सन्मानाने हे खूप मोठे व्यक्ती आहेत आणि इंग्रजीमध्ये व्यक्ती हा सन्मानाने कितीही मोठा जरी असला तरी त्यांच्यासाठी जे प्रोनाउन यूज केलं जाणार ते ही हेच प्रोनाउन यूज केलं जाणार. कारण मराठीतून आपण लाल बहादूर शास्त्री यांना ते असं म्हणतो, तो म्हणत नाही, ते म्हणतो आणि ते आपण आदराने आणि सन्मानाने म्हणतो. परंतु इंग्रजीमध्ये जेव्हा आपल्याला आदर द्यायचा असेल नसेल तरी देखील आपल्याला ही हाच प्रोनाउन यूज करावा लागेल आणि म्हणून बरेच जण या ठिकाणी दे हा प्रोनाउन यूज करण्याचा प्रयत्न करतील, कारण देचा अर्थ होतो ते आणि सन्मानाने आपण लाल बहादूर शास्त्री यांना ते असं म्हणता बरोबर मराठीतून आपल्याला दे असं लक्षात येतं. मग आपण दे हे ऑप्शन चूज करू शकतो, परंतु ते या ठिकाणी करेक्ट ऑप्शन किंवा उत्तर होणार नाही. लक्षात ठेवायचं ही हेच आपलं करेक्ट ऑप्शन होईल. अत्यंत साधा आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे, सर्वांना हे माहिती असणं आवश्यक आहे. यानंतर घेऊया आजचा आपला चौथा प्रश्न. फिल इन द ब्लँक चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फर्स्ट सेंटेन्स इज दॅट माय बुक ते माझं पुस्तक आहे का? इज दॅट माय बुक ते माझं पुस्तक आहे का? ऑर इज इट युअर बुक असं आपण म्हणू शकतो. आता बघा, इज दॅट याने आपला प्रश्नाला सुरुवात करून दिलेली आहे. इथे सुद्धा इज इटने आपल्याला प्रश्नाला सुरुवात करून दिलेली आहे. आता बघा, इथे लिहिलेलं आहे माय बुक ते माझं पुस्तक आहे का की ते तुझं पुस्तक आहे. मग या ठिकाणी बघा आपण युअर बुक असं म्हणू शकतो. या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? युअर बुक असं म्हणू शकतो. या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? युअर बुक असं म्हणू शकतो. युअर बुक आणि प्रश्नचिन्ह देऊन आपण हे सेंटेन्स कंटिन्यू करू शकतो. परंतु आपल्याला जर युअर बुक याचा वापर करायचा नसेल, आपल्याला जर युअर बुक याचा वापर करायचा नसेल तर आपण हा युअर जो आहे हा युअर जसाच तसा लिहितो आणि हा बुक जो आहे हा बुक इथून आपण एलिमिनेट करतो आणि त्याच्याऐवजी आपण इथे एस लिहितो आणि आपण असं म्हणू शकतो इज दॅट माय बुक और इज इट युअर बुक और इज इट युअर्स या पद्धतीने आपण म्हणू शकतो. म्हणजे एकतर आपण युअर बुकचा वापर करू शकतो किंवा युअर्सचा वापर करू शकतो. आणि म्हणून पहिल्या सेंटेन्समध्ये फक्त पहिल्या ऑप्शनमध्ये युअर दिलेला आहे की जे पूर्णतः चुकीचं आहे. युअर्स आपल्याला असं लिहावं लागणार आहे YOURS. त्यामुळे आर आणि एसच्या मध्ये आपल्याला कोणताही ॲपॅस्ट्रॉफी किंवा जो लिस्टिंग कॉमा आहे तो द्यायचा नाहीये. त्यामुळे या ठिकाणी हे युअर्स पूर्णतः चुकीचं होणार. त्यानंतर आपण म्हणू शकतो या ठिकाणी युअर्स की जे आपण इथे घेतलेलं आहे आणि आपण असं म्हणू शकतो युअर बुक, परंतु आपण युअर्स बुक असं म्हणू शकत नाही. म्हणून बघा इथे आर आणि एस मध्ये जो ॲपॅस्ट्रॉफी दिलेला आहे तो चुकीचा आहे. म्हणून ऑप्शन डी आपलं कॅन्सल होणार. एकतर आपण युअर बुक असं म्हणू शकतो किंवा आपण युअर्स असं म्हणू शकतो. त्यामुळे या पद्धतीने जर आपण लिहिलं युअर्स तर हा करेक्ट प्रोनाउन होणार आणि युअर बुक जर आपण लिहिलं तर हे या ठिकाणी करेक्ट पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह होणार.
आणि म्हणून दोन्ही अर्थाने सेंटेन्स लिहिता येते, दोन्ही प्रकारे आपल्याला सेंटेन्स लिहिता येतं, दोन्ही प्रकारे सेंटेन्स बरोबर असतो. फक्त पहिलं जे आपण युअर बुक लिहिलेलं आहे ते पजेसिव्ह ॲडजेक्टिव्हचा वापर करून सेंटेन्स कंप्लीट केलेला आहे आणि हे दुसऱ्या पद्धतीने जे लिहिलं आहे पजेसिव्ह प्रोनाऊनचा वापर करून सेंटेन्स तयार करण्यात आलेला आहे. दोन्ही सेंटेन्सेस बरोबर आहेत, त्यामुळे युअर्सही बरोबर असेल, युअर बुकही बरोबर असेल, परंतु इथे ऑप्शन सी मध्ये युअर्स दिलेला आहे म्हणून हेच आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. क्लिअर. यानंतर घेऊया आजचा 5व्या क्रमांकाचा प्रश्न. फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. फर्स्ट क्वेश्चन इज sentence is let you and dot 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 try what we can do. आता बघा इथे सेंटेन्सची सुरुवात कशाने झालेली आहे, लेटने, आणि लेट सोबत जो कोणताही प्रोनाउन येणार तो ऑब्जेक्टिव्ह केसचा प्रोनाउन असणार. म्हणजे लेट सोबत आय सब्जेक्टिव्ह येणार नाही, लेट सोबत मी ऑब्जेक्टिव्ह येणार, लेट सोबत यू सब्जेक्टिव्ह येणार नाही, परंतु लेट सोबत यू ऑब्जेक्टिव्ह येणार. त्यामुळे या ठिकाणी हा जो यू आहे हा ऑब्जेक्टिव्ह केसचा प्रोनाउन आहे, हा ऑब्जेक्टिव्ह केसचा प्रोनाउन आहे. त्यामुळे या ब्लँकमध्ये जो काही प्रोनाउन असला पाहिजे तो ऑब्जेक्टिव्ह केसचा प्रोनाउन असला पाहिजे. म्हणजे असा प्रोनाउन की जो सेंटेन्सची सुरुवात करत नाही. आता बघा या ठिकाणी आय सेंटेन्सची सुरुवात करतो, सब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह होणार नाही, आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन पाहिजे. सेंटेन्सची सुरुवात वी ने होते म्हणजे वी हा सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे, आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउनची गरज आहे. या ठिकाणी दे ने सब्जेक्ट म्हणजे दे ने आपल्या सेंटेन्सची सुरुवात होते म्हणजे दे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे, तो सुद्धा आपला होणार नाही. या ठिकाणी मी जो आहे तो सेंटेन्सची सुरुवात करत नाही, सेंटेन्सच्या शेवटी येतो, म्हणून आय हा सब्जेक्टिव्ह असेल तर मी हा ऑब्जेक्टिव्ह आहे. इथे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन यूज करायचा आहे म्हणून आपल्याला मी पिकअप करावा लागेल. आता आपला सेंटेन्स करेक्ट होणार लेट यू अँड मी ट्राय व्हॉट वी कॅन डू. सो अशा परिस्थितीत लेट सोबत मी हा ऑब्जेक्टिव्ह केस आणि यू हा देखील कोणत्या केसमध्ये आहे, ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ प्रोनाउन मध्ये आहे. क्लिअर. यानंतर घेऊया आपण आपला आजचा पुढचा प्रश्न. डॉट 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 हॅड नो फायनरी एक्सेप्ट हर वेडिंग रिंग. आता बघा हॅड नो फायनरी, कुणाकडे तरी फायनरी नाही. फायनरी म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे कपडे आपण ज्याला म्हणतो की जे फंक्शनसाठी आपण परिधान करत असतो, की ज्याच्यातनं आपलं जे ऑस्टेंटिशियस आहेत किंवा आपला जो देखावा आहे तो समजत असतो. एक्सेप्ट, एक्सेप्ट सोडून हर वेडिंग रिंग. आता बघा या ठिकाणी हर या शब्दाचा वापर केलेला आहे आणि हर आपण कुणासाठी यूज करतो, फिमेलसाठी यूज करतो. म्हणून या ठिकाणी जर हर आहे तर आपल्याला क्लिअरली इंडिकेट होत आहे की इथे काय येणार आहे, कोणता प्रोनाउन येणार आहे, शी हा प्रोनाउन येणार आहे. कारण हर जर लिहिलेलं असेल तर त्यासाठी सब्जेक्टिव्ह प्रोनाउन जो असणार तो कोणता असणार, शी हा प्रोनाउन असणार. त्यामुळे ही आपल्या सेंटेन्सचं ऑप्शन होऊ शकत नाही, दे ऑप्शन होऊ शकत नाही, वी होऊ शकत नाही, शी ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. सो अत्यंत सोपा प्रश्न आहे. या हर वरूनच आपल्याला अंदाज येत आहे की इथे आपल्याला फिमेल कॅटेगरी जी आहे त्याबद्दल विचार करायचा आहे आणि फिमेलसाठी आपण फक्त शीचा वापर करतो म्हणून ऑप्शन डी शी या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. यानंतर घेऊया आपला आजचा पुढचा प्रश्न. आय एम द मॅन डॉट 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 सिक्स युअर गायडन्स. सिक्स म्हणजे शोधणे. मी तो पर्सन आहे की जो तुझं गायडन्स शोधत आहे. आता बघा या सेंटेन्समध्ये मॅन लिहिण्यात आलेला आहे आणि मॅनसाठी आपण दोन रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर करतो. एकतर आपण हूचा वापर करत असतो किंवा आपण दॅटचा वापर करत असतो. मग आता या सेंटेन्समध्ये बघा दॅटही लिहिलेला आहे आणि हू ही लिहिलेला आहे, परंतु विचचा वापर आणि हुजचा वापर या ब्लँकमध्ये होणं शक्य नाही. आता इथे हा जो मॅन आहे हा ऑर्डिनरी मॅन आहे. या मॅन बद्दल कोणत्याही प्रकारची अधिक माहिती दिलेली नाही. अधिक माहिती दिलेली नाही म्हणून आपल्याला दॅट हा रिलेटिव्ह प्रोनाउन घेता येणार नाही. मग आता आपल्याला फक्त हू हा रिलेटिव्ह प्रोनाउन घेता येईल आणि एक सेंटेन्स होणार आय एम द मॅन who is seeking your guidance किंवा who seeks your guidance. सो या सेंटेन्समध्ये who हे रिलेटिव्ह प्रोनाउन होईल, दॅट हे करेक्ट रिलेटिव्ह प्रोनाउन होणार नाही म्हणून ऑप्शन बी जे आहे हे करेक्ट ऑप्शन होणार. क्लिअर. यानंतर घेऊया आपला आजचा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आय टोल्ड माय फादर. मी माझ्या वडिलांना सांगितलं ऑल डॉट 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 हॅड बीन सेड दॅट द क्लास.
आता बघा, ज्या वेळेस या पद्धतीने आपल्याला ऑल हा शब्द दिलेला असेल आणि इथे ब्लँक दिलेली असेल आणि इथे कोणत्याही प्रकारचा व्हर्ब यूज केलेला असेल, तर अशा परिस्थितीत ऑल नंतर आपण एकतर दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाऊन यूज करत असतो किंवा विच हे रिलेटिव्ह प्रोनाऊन यूज करत असतो. ज्यावेळेस ऑल नंतर रिलेटिव्ह प्रोनाऊनचा वापर करायचा असेल, ऑल नंतर ज्यावेळेस रिलेटिव्ह प्रोनाऊनचा वापर करायचा असेल, मोस्ट प्रॉबेबली आपल्याला दॅटचा वापर करायचा आहे आणि दॅट जर ऑप्शनमध्ये नसेल तर मग आपल्याला विचचा वापर करायचा असेल आणि दोन्ही जर ऑप्शन्समध्ये असतील तर मात्र दॅटचाच वापर आपल्याला ऑल नंतर करावा लागतो. मग बघा, या ठिकाणी ऑल नंतर आपल्याला एक प्रोनाऊन यूज करायला सांगितलेला आहे. ऑल नंतर आपण हू यूज करणार नाही, ऑल नंतर आपण हुम यूज करणार नाही, ऑल नंतर आपण विच यूज करू शकतो, हुजचा वापर आपल्याला करता येणार नाही. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी जे आहे हेच आपलं करेक्ट होणार. मग इथे आपल्याला दॅट हे ऑप्शन न मिळाल्यामुळे आपण विच हे ऑप्शन यूज करत आहोत. आय टोल्ड माय फादर ऑल विच हॅड बीन सेड इन द क्लास. मी माझ्या वडिलांना सांगितलं जे काही क्लासमध्ये घडलं त्याबद्दल. अशा पद्धतीने आपल्याला पुढेही काही प्रश्न येणार आहेत, तेही आपण पाहणारच आहोत. पुढील प्रश्न आहे, मोहन हिमसेल्फ कॉट द थीप. मोहनने स्वतःच चोराला पकडले. मोहनने स्वतःच चोराला पकडले. आता बघा, एखाद्या सब्जेक्ट नंतर लगेचच आपला सेल्फ किंवा सेल्व्हजने शेवट होणारा एखादा रेफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन दिसत असेल तर तो एम्फॅटिक प्रोनाऊन असतो, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. सब्जेक्ट नंतर लगेचच एखादा असा रेफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन की ज्याचा शेवट सेल्फने होत आहे किंवा ज्याचा शेवट सेल्व्हजने होत आहे, तर हा रेफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन न राहता हा एम्फॅटिक प्रोनाऊन तयार होत असतो. याला आपण काय म्हणत असतो? एम्फॅटिक प्रोनाऊन. याला आपण म्हणतो एम्फॅटिक प्रोनाऊन. याबद्दलची माहिती आपण आपल्या ऑनलाईन कोर्समधील सेकंड चॅप्टर प्रोनाऊनमध्ये घेतलेली आहे. सो आयडेंटिफाय द टाईप ऑफ प्रोनाऊन अंडरलाईन. हा अंडरलाईन केलेला जो प्रोनाऊन आहे याचा टाईप कोणता? तर सब्जेक्ट नंतर लगेचच यूज झालेला आहे म्हणजे तो एम्फॅटिक प्रोनाऊन आहे. सो रेफ्लेक्सिव्ह होणार नाही. एम्फॅटिक ऑप्शन बी मध्ये आहे. पॉझेसिव्ह किंवा इंडेफिनिट म्हणता येणार नाही आणि म्हणून एम्फॅटिक प्रोनाऊन जो आहे ऑप्शन बी आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. सोबतच आणखी कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस तुमचा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर व्हर्ब आहे, व्हर्ब नंतर ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट नंतर जर सेल्फ किंवा सेल्सचा शब्द लिहिला असेल, एकतर सब्जेक्ट नंतर किंवा ऑब्जेक्ट नंतर, एकतर सब्जेक्ट नंतर किंवा ऑब्जेक्ट नंतर सेल्फ किंवा सेल्स हा शब्द लिहिलेला असेल तर त्याला आपण एम्फॅटिक प्रोनाऊन असं म्हणतो. या प्रकारचा प्रश्न तुम्हाला पुढे देखील येईल. लक्षात ठेवायचं, सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट नंतर सेल्फ किंवा सेल्व्हजने आलेला रेफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन हा एम्फॅटिक प्रोनाऊन असतो. यानंतर घेऊया आपण आपला पुढचा प्रश्न. Pick out the correct pronoun. I tell my wife all ... happens in my college. आता या ठिकाणी बघा, ऑल आहे आणि ऑल नंतर जर आपल्याला प्रोनाऊन यूज करायचा आहे तर एक आपण दॅट हा प्रोनाऊन यूज करतो आणि दॅट हा प्रोनाऊन जर ऑप्शनमध्ये नसेल तर आपण विच हा प्रोनाऊन यूज करतो आणि दोन्ही ऑप्शन्स असतील तर आपण फक्त दॅटचाच वापर प्रॉपर घेत असतो. सो इथे बघा, विच आहे, चला विच घेऊ शकतो. वॉट आहे, वॉट घेऊ शकत नाही. दॅट आहे, दॅट घेऊ शकतो. वॉट एव्हर घेऊ शकत नाही. मग विच आणि दॅट दोन्ही असतील तर आपल्याला दॅटला सर्वाधिक प्रेफरन्स द्यायचा आहे म्हणजे इथे विच येणार नाही. इथे विच येणार नाही म्हणजे होणार आय टेल माय वाईफ ऑल दॅट हॅपन्स इन माय कॉलेज. क्लिअर? सो ऑल नंतर जनरली आपल्याला दॅट हाच रिलेटिव्ह प्रोनाऊन यूज करायचा असतो, परंतु दॅट मिसिंग असेल तर मात्र विचचा वापर करू शकतो. यानंतर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. चूज द करेक्ट प्रोनाऊन ... इज द बेस्ट प्लेयर इन हिज टीम. आता कोणीतरी आहे की जो काय आहे, एक बेस्ट प्लेयर आहे टीमचा. मग बघा, हिजने आपण आपल्या सेंटेन्सची सुरुवात करत नाही, हिने आपण आपल्या सेंटेन्सची सुरुवात करतो. इटनेही आपण सेंटेन्सची सुरुवात करतो, परंतु प्लेयरसाठी आपण इटचा वापर करत नाही म्हणून सुरुवातीला इट येणार नाही.
आणि हरने सुद्धा आपण आपल्या सेंटेन्सची सुरुवात करत नाही, म्हणून ऑप्शन बी शिल्लक राहिलं आणि तेच आपलं करेक्ट ऑप्शन होणार. ही इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम. ही इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम, म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन होणार ऑप्शन बी. यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग प्रॉपर वर्ड इन प्लेस ऑफ अंडरलाईन. सम बर्ड्स लिव्ह, काही पक्षी सोडून गेले, देअर अबोर्ड्स इन विंटर. आता बघा या सेंटेन्समध्ये हा जो देअर वापरलेला आहे हा चुकीचा आहे. हा जो देअर आहे याचा अर्थ होतो तिथे, याचा अर्थ होतो तिथे किंवा तिकडे. आपल्याला काय म्हणायचं आहे की सम बर्ड्स लिव्ह देअर अबोर्ड्स इन विंटर. काही पक्ष्यांनी त्यांचं अबोर्ड सोडून गेलेले आहे, त्यांचं या अर्थाने आपल्याला इथे हा देअर यूज करावा लागेल. THEIR, THEIR. मग आता आपण बघूया, हा देअर्स जो आहे हा चुकीचा आहे. फक्त देअर यूज करायचा आहे म्हणून ऑप्शन बी बरोबर. दीज किंवा दोजचा वापर आपल्याला करता येणार नाही. सो सम बर्ड्स लिव्ह देअर अबोर्ड्स इन विंटर, अशा प्रकारे आपलं हे करेक्ट सेंटेन्स होणार. म्हणून या ठिकाणी सुद्धा ऑप्शन बी हेच आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, ही इज वन ऑफ दोज हू डज डॉट 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 ड्युटी. खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. इथे बघा हा हू जो आहे हा एक रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. या रिलेटिव्ह प्रोनाउनच्या आधी नेमका जो शब्द आहे त्या शब्दाला आपल्याला बघायचं आहे. आता हूच्या आधी काय लिहिलेलं आहे, दोज लिहिलेलं आहे. परंतु हूच्या आधी फक्त दोज लिहिलेलं नाहीये, तर हूच्या आधी वन ऑफ दोज असं लिहिण्यात आलेलं आहे. हूच्या आधी काय लिहिलेलं आहे, वन ऑफ दोज असं लिहिण्यात आलेलं आहे. त्यांच्यापैकी एक, त्यांच्यापैकी एक आहे म्हणून एकासाठी इथे काय यूज केलेलं आहे, त्यांनी प्रॉपरली डज यूज केलेला आहे. आणि एक व्यक्ती आहे, एक व्यक्तीसाठी जर डज यूज केलेला आहे तर पुढे ब्लँक जी असेल त्या ब्लँकमध्ये देखील आपण एकाच व्यक्तीला अनुसरून येणारा पजेसिव्ह एडजेक्टिव्ह यूज करणार. मग बघा हिज हा पजेसिव्ह एडजेक्टिव्ह आहे आणि तो एका व्यक्तीसाठी यूज केला जातो. देअर हा देखील पजेसिव्ह एडजेक्टिव्ह आहे परंतु तो एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी यूज केला जातो म्हणून त्या ठिकाणी त्याचा वापर होणार नाही. हरचा वापरही आपण करू शकतो कारण एका व्यक्तीसाठी होत असतो. हिमसेल्फचा वापर आपल्याला करता येणार नाही कारण हिमसेल्फ नंतर ड्युटी आपल्याला यूज करता येणार नाही. मग आता एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, हिज आणि हर. मग हिज आणि हर मध्ये आपण प्रॉपरली हिजचाच वापर करतो, हरचा वापर करत नाही कारण या ठिकाणी कोणत्याही महिलेबद्दल काहीही लिहिलेलं नाही. मग जेव्हा एखाद्या फिमेलबद्दल काहीही लिहिलेलं नसतं तेव्हा आपण हरचा वापर करू शकत नाही. जेव्हा काहीच इंडिकेशन नसेल तेव्हा आपल्याला हिज लिहावा लागतो आणि म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए बरोबर होणार आणि इथे आपण लिहिणार हिज. आणि आता आपलं सेंटेन्स करेक्ट होणार, ही इज वन ऑफ दोज who does his duty. He is one of those who does his duty. यानंतर घेऊया आपला आजचा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, I have done this work myself. मागे मी तुम्हाला सांगितलं की सब्जेक्ट नंतर किंवा ऑब्जेक्ट नंतर जर असा एखादा शब्द येत असेल की ज्याच्या शेवटी सेल्फ असेल किंवा सेल्व्स असेल तर हा एम्फॅटिक प्रोनाउन असतो. इथे बघा सब्जेक्ट काय आहे, आय. हॅव डन काय आहे, वर्ब. आणि दिस वर्क काय आहे, ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्ट नंतर बघू शकतो आपण काय लिहिण्यात आलेलं आहे, मायसेल्फ लिहिण्यात आलेलं आहे. ऑब्जेक्ट नंतर जर सेल्फ किंवा सेल्स वाला शब्द येत असेल तर तो एम्फॅटिक प्रोनाउन असेल आणि म्हणून इथे रिलेटिव्ह किंवा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन होणार नाही. इथे सी ऑप्शन करेक्ट होणार, एम्फॅटिक प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन देखील हिमसेल्फ इथे होणार नाही. आणि आय हॅव डन नंतर दिस वर्क नसतं आणि दिस वर्कच्या ऐवजी फक्त मायसेल्फ असतं. म्हणजे इथे जर हे नसतं आणि आय हॅव डन मायसेल्फ असं लिहिलेलं असतं तर मायसेल्फ हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन झाला असता. परंतु हॅव डन नंतर आपण बघू शकतो एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्ट नंतर सेल्फ किंवा सेल्स वाला शब्द दिसतोय मग तो एम्फॅटिक प्रोनाउन असणार आहे. सो इथे ऑप्शन सी करेक्ट होणार, एम्फॅटिक प्रोनाउन. पुढचा प्रश्न घेऊया, आय बॉट दिस पेन सो इट इज
मी हा पेन खरेदी केला. आय बॉट, मी हा पेन विकत घेतला. आय बॉट दिस पेन, मी हा पेन विकत घेतला. सो इट इज, म्हणून तो माझा पेन आहे. म्हणून आपण म्हणू शकतो सो इट इज माय पेन. सो इट इज माय पेन. आणि माय पेन असं जर आपल्याला लिहायचं नसेल तर आपण फक्त माईन लिहू शकतो आणि फुल स्टॉप देऊ शकतो. आय बॉट दिस पेन सो इट इज माय पेन असे आपण म्हणू शकतो, किंवा आय बॉट दिस पेन सो इट इज माईन असं आपण म्हणू शकतो. सो या ठिकाणी बघा ऑप्शन ए मध्ये माईन आहे तेच करेक्ट होणार, बाकीची सर्व ऑप्शन्स या ठिकाणी चुकीची होणार. ओके, यानंतर घेऊया आजचा आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक. आय सॉ डॉट 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 ॲट द बस स्टॉप. आय काय आहे? सब्जेक्ट आहे. सॉ काय आहे? व्हर्ब आहे. म्हणजे इथे जे काही येणार ते काय येणार? ऑब्जेक्ट येणार. म्हणजे प्रोनाऊन असेल तर तो प्रोनाऊन कोणत्या केसमध्ये येणार? ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये येणार. मग बघा देम हे काय आहे? ऑब्जेक्टिव्ह केस, म्हणजे आपण इथे देम लिहू शकतो. दे काय आहे? सब्जेक्टिव्ह केस, म्हणजे ह्याने सब्जेक्ट म्हणजे हा सुरुवात करतो सेंटेन्सची, जसे आयने सेंटेन्सची सुरुवात केली. दे अशा प्रकारे व्हर्ब नंतर येऊ शकत नाही. त्यानंतर देयर देखील आपण घेऊ शकत नाही आणि देयर्स अशा पद्धतीचे लिहिणं पूर्णतः चुकीचं आहे. सो या ठिकाणी एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन ए, आणि तेच आपलं करेक्ट ऑप्शन आहे. तोच शब्द बरोबर असेल. आय सॉ देम, मी त्यांना पाहिलं. ॲट द बस स्टॉप, मी बस स्टॉपला त्यांना पाहिलं. सोपा प्रश्न होता. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. चूज द करेक्ट अंडरलाईन वर्ड. नोबडी वॉज देअर टू रेस्क्यू द विमेन. आता बघा या ठिकाणी नोबडीला अंडरलाईन करण्यात आलेला आहे आणि रेस्क्यूचा अर्थ होतो सुटका करणे. तर त्या ठिकाणी कुणीही नव्हतं त्या वुमनची सुटका करण्यासाठी. नोबडी, नोबडीला अंडरलाईन करण्यात आलेला आहे. नोबडीचा अर्थ होतो कुणीच नाही किंवा कुणीही नाही, आणि हा एक इनडेफिनेट प्रोनाऊन आहे. हा काय आहे? एक इनडेफिनेट प्रोनाऊन आहे. परंतु इथे विचारलेलं आहे की हा ॲडव्हर्ब आहे? नाही. इथे सांगितलेलं आहे नाऊन? नाही. ॲडजेक्टिव्ह आहे का? नाही. प्रोनाऊन आहे. म्हणजे ऑप्शन डी जे आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन होणार. सो नोबडी काय आहे? प्रोनाऊन. कोणत्या टाईपचा प्रोनाऊन आहे? इनडेफिनेट प्रोनाऊन. कोणता प्रोनाऊन आहे? इनडेफिनेट प्रोनाऊन. पुढचा प्रश्न घेऊया. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ अंडरलाइन वर्ड सेंटेन्सेस दे फाउंड देमसेल्स इन अ टाईट कॉर्नर. आता बघा या ठिकाणी देमसेल्स लिहिलेला आहे. आपण पाहू शकतो की दे काय आहे? सब्जेक्ट आहे. फाउंड काय आहे? व्हर्ब आहे. आणि या व्हर्ब नंतर लगेचच देमसेल्स लिहिलेला आहे. व्हर्ब नंतर लगेचच देमसेल्स लिहिलेला आहे, म्हणजे हा आता रेफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे. हा कोणता प्रोनाऊन आहे? रेफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे. म्हणून ऑप्शन ए मध्ये रेफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन दिलेला आहे ते बरोबर असणार. बाकी पॉझिटिव्ह प्रोनाऊन होणार नाही, एम्फॅटिक प्रोनाऊन होणार नाही, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन देखील होणार नाही. दे देमसेल्स फाउंड असं जर असतं, म्हणजे दे नंतर देमसेल्स असतं आणि त्यानंतर फाउंड असता, तर देमसेल्स शब्द हा या ठिकाणी एम्फॅटिक प्रोनाऊन झाला असता. परंतु इथे व्हर्ब नंतर लगेचच सेल्फ किंवा सेल्फ येणारा शब्द आहे आणि तो आता या ठिकाणी आपल्यासाठी रेफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन होणार. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. चूज इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन फ्रॉम द फॉलोइंग. आपल्याला इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन विचारलेला आहे. बघा या ठिकाणी व्हाय हा इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन नाही. व्हेअर हा कुठे या अर्थाने उत्तर देतो, म्हणजे हा देखील प्रोनाऊन नाही. विच जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा आपलं उत्तर हे नाऊनने येत असतं. एखादा प्रश्न जेव्हा आपण WH शब्दाने विचारतो आणि त्याचं उत्तर जर नाऊन येत असेल, त्याचं उत्तर जर नाऊन येत असेल, अशा परिस्थितीत तो जो WH शब्द असतो तो इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन असतो. म्हणून व्हायने जर आपण प्रश्न विचारला तर त्याचं कारण आपल्यासमोर येत असतं, आणि कारण हे फक्त नाऊन असू शकत नाही, ते पूर्ण सेंटेन्सही असू शकतं. आणि म्हणून वायने विचारलेला प्रश्न किंवा वायने विचारलेला जो प्रश्न आहे त्याची जी फ्रेम आहे त्यामध्ये व्हाय हा या ठिकाणी इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन होणार नाही. वेअरने जेव्हा आपण एखाद्या प्रश्नाची सुरुवात करतो कुठे, तेव्हा अशा परिस्थितीत आपल्याला जे अपेक्षित उत्तर येत असतं ते अपेक्षित उत्तर जरी नाऊन असलं तरी त्याच्या आधी आपल्याला इन किंवा ॲट वापरावा लागतो. वेअर डू यू लिव्ह, तर तुम्ही सांगणार इन दिल्ली, इन पुणे, इन मुंबई. मी फक्त मुंबई, पुणे, दिल्ली सांगितलं तर हे चुकीचं उत्तर होणार. वेअर डू यू लिव्ह और वेअर डू यू वर्क, तुम्ही म्हणणार पुणे, मुंबई, दिल्ली, रॉंग आन्सर्स.
तुम्हाला इन पुणे, इन मुंबई, इन दिल्ली असं म्हणावं लागेल. म्हणजे इथे फक्त नाऊन मिळत नाही उत्तरामध्ये, नाऊन सोबत प्रिपोजिशनही मिळतो. म्हणून वेअरने आपण प्रश्न विचारला असता, पूर्णतः नाऊन आपल्याला मिळत नाही, म्हणून वेअर इंटरगेटिव्ह प्रोनाऊन होणार नाही. विचने जेव्हा आपण आपला प्रश्न विचारतो तेव्हा येणारं उत्तर हे परफेक्ट आपल्याला नाऊन मिळत असतं, म्हणून विच हा इंटरगेटिव्ह प्रोनाऊन असतो. त्यानंतर वेनने जेव्हा आपण एखादा प्रश्न तयार करतो आणि त्याचं उत्तर मिळतं तेव्हा ते देखील आपल्याला नाऊन मिळतं, परंतु प्रिपोजिशनचा यूज करून मिळालेलं नाऊन, म्हणून हे देखील आपलं करेक्ट आन्सर होऊ शकत नाही. सो लक्षात ठेवायचं, विच, वॉट आणि हू, विच, वॉट आणि हू हेच इंटरगेटिव्ह प्रोनाऊन असतात. सो इथे विच हा करेक्ट ऑप्शन होणार. यानंतर आजचा आपला पुढचा प्रश्न घेऊया. चूज करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाऊन, फिल इन द ब्लँक सेंटेन्सेस. दे नेवर ॲडमिटेड, दे नेवर ॲडमिटेड. दे काय आहे? सब्जेक्ट. नेवर काय आहे? ॲडवर्ब, कधीही नाही. ॲडमिटेड काय आहे? वर्बचा सेकंड फॉर्म, वर्ब. आणि या ठिकाणी बघा आपल्याला विचारलेला आहे ऑब्जेक्ट. आता इथे ऑब्जेक्ट जरी असला तरी फॉल्ट हा ऑलरेडी ऑब्जेक्ट दिसतोय, म्हणजेच आपण म्हणू शकतो की फॉल्ट हा जर नाऊन आहे तर या ठिकाणी आपल्याला पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह यूज करावा लागेल. आणि सुरुवात जर देने झालेली आहे तर इथे आपल्याला THEIR वाला देअर यूज करावा लागेल. दे नेवर ॲडमिटेड देअर फॉल्ट्स. त्यांनी त्यांचे फॉल्ट कधीही मान्य केले नाहीत. सो इथे देम येणार नाही, हा देअर बरोबर असेल, फक्त देअर्स म्हणणं चुकीचं असेल. नन ऑफ दिस घेता येणार नाही, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट होणार. देअर, दे नेवर ॲडमिटेड देअर फॉल्ट्स. सो या पद्धतीने THEIR हे आपल्यासाठी करेक्ट पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी होणार आहे फॉल्टच्या आधी. तर या पद्धतीने आज आपण ही जी प्रश्न पाहिलेली आहेत ही सर्व प्रश्न प्रोनाऊन या चॅप्टरवर बेस होती आणि प्रोनाऊन आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे. प्रोनाऊनचे प्रश्न सरळ सेवा परीक्षांमध्ये कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. या प्रश्नांचा योग्य त्या पद्धतीने आपण सराव करायचा आहे. परीक्षेला जाण्याच्या आधी हे सर्व प्रश्न एकदा व्यवस्थित अभ्यासून जा, म्हणजेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये फक्त इतकंच. भेटूया पुढील लाईव्ह सेशनमध्ये. थँक्यू सो मच.